नमस्कार, आपण पाहताय रत्नापूर न्यूज। जिल्हा परिषद परिचय महासंघ व युवा भीमसेनेचे ठिय्या आंदोलन संपन्न। लातूर जिल्हा परिषद महिला परिचर हे कित्येक दशकापासून आपल्या न्याय हक्कासाठी लढा देत आपले आहेत। नमस्कार, आपण पाहताय रत्नापूर न्यूज। रत्नापूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। जिल्हा परिषद परिचय महासंघ व युवा भीमसेनेचे ठिय्या आंदोलन संपन्न। लातूर जिल्हा परिषद महिला परिचय हे कित्येक दशकापासून आपल्या न्याय हक्कासाठी लढा देत आले आहेत, परंतु शासन दरबारी यांची कसलीच दखल घेतली जात नाही। 3000 रुपये देऊन त्यांना पूर्ण वेळ काम करायला भाग पाडले जाते। यांना कायम वेतनावर रुजू करण्यात यावे, तसेच भाऊबीज मिळावी। 3 वर्षापासून गणवेश नाही तरी 3 वर्षाचे गणवेश मिळावे, किमान वेतन 21,000 मिळावे इत्यादी मागण्यासाठी जिल्हा परिषद लातूर येथे महिलांनी तसेच युवा भीमसेनेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले। यावेळी युवा भीमसेनेचे संस्थापक अध्यक्ष पंकज बोकाटे, प्रवक्ते युसुफ सय्यद शमशुद्दीन, मेहबूबाई सय्यद, महिला जिल्हाध्यक्षा उमाताई आदमाणे, युवा जिल्हाध्यक्ष शेखर कांबळे, निलेश मस्के, गणेश पोटभरे, रोहन रायबोळे, महेंद्र भोरे, शिरेश मांदळे, संघाच्या जिल्हाध्यक्षा संगीता गवळी, सुवर्णा कळसे, कविता कांबळे, नम्रता गरड, संगीता घोलप, वंदना फुले, साजिता पठाण, अयोध्या चोले, सुरेखा केसाळी, शिवकांत गायकवाड, अर्चना कांबळे, मंदोदरी खंडे, भाग्यश्री विरकर इत्यादी पदाधिकारी व शेकडो परिचारिका उपस्थित होत्या। यावेळी सीओ साहेबांनी आपले मागणे शासन दरबारी जिम्मेदारीने पाठवण्याचे आश्वासन दिले। रत्नापूर न्यूज, लातूर।